कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणामध्ये 75 फूट ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी निवासी जिल्हाधिकारी बर्गे, खेडचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव तसेच सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते। खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये बसवण्यात आलेल्या 75 फुटी ध्वजस्तंभ सोहळ्याप्रसंगी पोलीस बँड तसेच पोलिसांनी मानवंदना देखील दिली आहे। यावेळी शेकडो लोक उपस्थित असून या कार्यक्रमाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी वीर जवानांच्या वारसदारांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले। महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून 75 फुटी ध्वज निर्माण करण्याचा निर्णय जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी घेतला आणि आज खेड शहरातील या 75 फुटी ध्वजाचा आपण लोकार्पण सोहळा करतोय। मला विशेषतः विद्यार्थ्यांना एक सूचना करायची आहे। आपल्या समोरच्या खुर्च्यांमध्ये बसलेले जे माजी सैनिक आहेत, या माजी सैनिकांमुळे आणि त्या सीमेवर असलेल्या आजी सैनिकांमुळे आज तुम्ही काय राजपीठावरचे, आम्ही काय सगळे सुशांतात रात्रीचं झोपतोय। आणि जाधव साहेब, मी त्यांना विचारलं तुम्ही घरी कधी जाता? त्यांनी सांगितलं की आम्ही जरी घरी गेलो तर अनेक वेळा असं घडलेलं आहे की आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो, आम्हाला घराच्या प्लॅटफॉर्मवर न उतरता सुद्धा पुन्हा एकदा सीमेवर यावं लागलेलं आहे। घरामध्ये गेलो, एक दिवस राहिलो तर दुसऱ्या दिवशी आम्हाला मेल आलाय। पूर्वी तार यायची, आता मेल येतो। मेल आला की आम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बॉर्डरवर जावं लागतं। पण ज्यांनी स्वतःचं आयुष्य आपल्यासाठी वेचलेलं आहे अशा आजी आणि माजी सैनिकांना आपण आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे। आणि जिल्ह्याचा पालकमंत्री असताना देखील आजच्या याचं ध्वजारोहण मी माजी सैनिकांच्या हस्ते करून घेतलं आणि त्यांना सांगितलं हा खरा अधिकार तुमचा आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली, तुमच्यामुळं आज आम्ही ताठ मानेनं या देशामध्ये जगतो, या राज्यामध्ये जगतो।